तर ही आहे गजलक्ष्मी. फक्त काही रुपये हिच्या सोंडेत दिले की ही भरभरून आशीर्वादाने प्रेम देते आणि हिला आम्ही भेटण्यासाठी खूप धडपड केली. म्हणजे झाला विषय असा की आम्ही कॉलेजमधून आळत्याला निघालो. आळते हे कोल्हापूर पासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे असलेल्या रामलिंग मंदिर पाहण्यासाठी आणि खास गजलक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी चाललो होतो. गजलक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही या चिखलातून पुढे निघालतो. आम्ही फक्त हत्ती बघायसाठी हे मागं मंदिर दिसतंय छोटं, तिथं आलतो. खालून आम्ही कमीत कमी रामलिंग पासून की नाही 2.5 किलोमीटर वरती गाडी घेऊन आलो. ते पण चिखलात गाडी 2 ते 3 वेळा पडली. आता आणि परत खाली जाऊन रामलिंग जवळ हत्ती आहे का बघायचं. त्यानंतर प्रभू श्रीरामाने त्यांच्या 14 वर्षा वनवासामध्ये एक दिवस राहून शिवलिंग स्थापित केलेल्या पवित्र रामलिंग गुहेत गेलो. येथे आल्यावर असं ऐकाय मिळालं की या शिवलिंगवर जलाभिषेक करण्यासाठी प्रभू श्रीरामांनी बाण मारून गुहेत पाण्याचे पाट तयार केले होते आणि या पाटामधून गुहेमध्ये आजही पाणी पडताना दिसते. उन्हाळा पावसाळा 12 महिने या शिवलिंग मध्ये पाणी असते आणि आत्ताच रामलिंग पासून गेला असं सांगितलं. मग जाता आता वाटेतच दर्शन झालं. हत्तीच्या दर्शनासाठी आलतो रामलिंगवर, पण आम्हाला इथंच रोडवरच हत्तीचं दर्शन झालंय. माझ्या बॅक साईडला बघू शकता. तुम्ही पण एक दिवस तुमच्या फॅमिली सोबत आणि मित्रांसोबत निसर्गामध्ये घालवायचा विचार करत असाल, कोल्हापूर जवळ रामलिंग कुंतुगिरी मंदिरास एकदा नक्की भेट द्या.